नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ। आजच्या व्हिडिओमध्ये आपण आपल्या घरातली नकारात्मक ऊर्जा, वाईट शक्ती, वाईट बाधा किंवा आपल्या घरात कोणी करणी केली असेल किंवा करणी बाधा असेल तर ती निघून जावी, त्यासाठी आपण एक सेवा बघणार आहोत। ही सेवा आपल्याला दर अमावस्येला करायची असते। या आधी पण तुम्हाला याबद्दल माहिती दिलेली आहे, पण बऱ्याच वेळेस हा प्रश्न विचारला जातो की आमच्या घरावर कोणी करणी बाधा करू नये किंवा करणी केली तर त्यापासून आमचं रक्षण व्हावं, यासाठी कुठली सेवा करावी। तर ती सेवा आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे। आणि आज मौनी अमावस्या आहे। मौनी अमावस्येबद्दल पण तुम्हाला काल माहिती दिलेली आहे की आजच्या दिवशी आपल्याला काही सेवा उपाय करायचे असतात। आपल्या घरातली अलक्ष्मी, दरिद्री आपल्याला बाहेर काढायची असते। प्रत्येक अमावस्येला आपल्याला आपल्या घरातलं जाळं जळमटं साफ करायचं असतं। त्यामुळे काय होतं की आपल्या घरातली नकारात्मक ऊर्जा जी काय दरिद्री आहे, अलक्ष्मी आहे, ती घराच्या बाहेर निघून जाते आणि माता लक्ष्मीचा वास आपल्यामध्ये अखंड राहत असतो। त्याचबरोबर अमावस्या हा दिवस काही वाईट नाही, पण या दिवशी आपल्याला आपल्या घरातली अलक्ष्मी, दरिद्री बाहेर काढायची असते। जेवढी जास्तीत जास्त स्वच्छता आपल्याला या दिवशी करता येईल तेवढी आपल्याला करायची असते। आता ही सगळी माहिती आणि उपाय मी तुम्हाला काल शेअर केलेले आहेत व्हिडिओमध्ये। तुम्ही तो व्हिडिओ बघितला नसेल तर अवश्य बघा। ज्यांना आज या सेवा उपाय करायला जमणार नाहीत त्यांनी येणाऱ्या पुढच्या अमावस्येला करू शकता। पुढच्या अमावस्येला शक्य नसेल त्याच्या पुढच्या अमावस्येला तुम्ही करू शकता। तुम्ही दर अमावस्येला हे सगळे उपाय आणि सगळ्या सेवा तुम्ही करू शकता। यामुळे आपल्या घरातल्या व्यक्तींचं, आपल्या घराचं आपलं रक्षण होत असतं आणि कोणाचीही वाईट नजर, कोणत्याही प्रकारची नकारात्मक ऊर्जा सुद्धा आपल्या घरात प्रवेश करत नाही। तर बघा, दर अमावस्येला तुम्ही ही सेवा करू शकता। तुम्हाला काय करायचं आहे, दिवसभरात तुम्ही कधीही सेवा करू शकता, सकाळ, दुपार, संध्याकाळ। सर्वात प्रथम तुम्हाला नारळ तुमच्या घरावरून उतरून टाकायचं असं दर अमावस्येला। यामुळे तुमच्या घराचं रक्षण होतं, कोणाची वाईट नजर किंवा वाईट बाधा तुमच्या घराला लागत नाही। त्यानंतर बघा, तुम्हाला काय करायचं आहे, आता ही सेवा सुद्धा तुम्हाला दर अमावस्येला करायची असते। तर सेवा काय आहे, तुम्हाला पिवळी मोहरी घ्यायची आहे। तुमच्या उजव्या हातामध्ये पिवळी मोहरी तुम्हाला घ्यायची आहे। आपल्या देवघरासमोर बसून तुम्हाला ही सेवा करायची आहे। लक्षात घ्या, खाली बसायला आसन घ्यायचं आहे। बघा, आता काय करायचं आहे, पिवळी मोहरी तुम्हाला तुमच्या उजव्या हातामध्ये धरायची आहे। त्यानंतर पिवळी मोहरी हातात घेऊन तुम्हाला 11 वेळेस वल्गा सूक्ताचं पठण करायचं आहे। आता वल्गा सूक्त हे आपल्या नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये आहे। तर 11 वेळेस तुम्हाला वल्गा सूक्ताचं पठण करायचं आहे, पिवळी मोहरी हातात धरून। आता ही पिवळी मोहरी तुम्हाला तुमच्या घराच्या चारही कोपऱ्यामध्ये तुम्हाला थोडी थोडी टाकायची आहे। यामुळे आपल्या घरातली नकारात्मक ऊर्जा असेल, कोणती वाईट शक्ती असेल, वाईट बाधा असेल, ती घर सोडून जाते आणि आपल्या घरावर जर कोणी करणी सुद्धा केली असेल तर त्याचा कोणताही परिणाम आपल्या घरावर जाणवत नाही। यामुळे आपल्या घराचं रक्षण होतं आणि आपल्या कुटुंबातल्या व्यक्तींचं आपलं सुद्धा रक्षण होत असतं। तर ही सेवा दर अमावस्येला आपल्याला करायची असते। तुम्हाला जमेल त्या वेळामध्ये तुम्ही ही सेवा करू शकता, पण अवश्य करण्याचा प्रयत्न करा। यामुळे तुमच्या घराचं आणि तुमचं नक्कीच रक्षण होईल। त्यानंतर बघा, तुम्ही कर्पूर होम सुद्धा करू शकता। कर्पूर होम कसा करायचा हे पण तुम्हाला माहित असेलच, पण तरी इथे थोडक्यात सांगते। एक नारळ तुम्हाला घ्यायचा आहे, नारळ तुम्हाला सोललेलं घ्यायचं आहे। त्यानंतर बघा, तुम्हाला आपल्या देवघरासमोर, आपल्या स्वामींसमोर बसून तुम्हाला ही सेवा करायची आहे। कर्पूर होम तुम्हाला करायचा आहे। काय करायचं, नारळ तुम्ही खाली एखाद्या डिशमध्ये, प्लेटमध्ये तुम्ही ठेवू शकता। नारळावर तुम्हाला 7 कापराच्या वड्या जाळायच्या असतात। आता 7ही कापराच्या वड्या एकदमच जाळायच्या नसतात, तर आधी तुम्हाला 1 कापराची वडी ठेवायची असते। ती वडी संपण्याच्या आत तुम्हाला दुसरी वडी टाकायची असते। दुसरी कापराची वडी संपण्याच्या आत तुम्हाला तिसरी वडी टाकायची असते। अशा 7 कापराच्या वड्या तुम्हाला जाळायच्या असतात त्या नारळावर आणि तुम्हाला त्या 7ही वड्या जळेपर्यंत तुम्हाला श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ या मंत्राचा तुम्हाला जप करायचा असतो। कर्पूर होम आपल्या घरामध्ये केल्यावर आपल्या घरातील जी काही नकारात्मक ऊर्जा आहे ती समूळ नष्ट होत असते। एक प्रसन्न वातावरण आपल्या घरामध्ये राहत असतं आणि सकारात्मक ऊर्जा आपल्या घरामध्ये टिकून राहत असते आणि ती वाढत असते। यामुळे काय होतं की आपल्या घरामध्ये सुख, शांती नांदते, भरभराट आपल्या घराची होत असते। आपल्या घरामध्ये कोणत्याही प्रकारच्या कटकटी, भांडणे होत नाही आणि कुठल्याही वाईट शक्तीचा परिणाम आपल्या घरावर होत नाही। त्यामुळे कर्पूर होम सुद्धा तुम्ही दर अमावस्येला करू शकता। बघा, ज्यांना खरंच भीती आहे मनामध्ये की आमच्या घराला कोणाची वाईट नजर लागली आहे किंवा आमच्या घरामध्ये वाईट शक्ती आहे, नकारात्मक ऊर्जा आहे किंवा कोणी करणी केली आहे, करणी बाधा आहे, तर त्यांनी अवश्य दर अमावस्येला या सेवा कराव्या। एक तर आपल्या घरावर तुम्हाला नारळ उतरून टाकायचं आहे। त्यानंतर तुम्हाला पिवळी मोहरी हातात धरून 11 वेळेस वल्गा सूक्त तुम्हाला पठण करायचं आहे आणि ती पिवळी मोहरी घराच्या चारही कोपऱ्यामध्ये तुम्हाला टाकायची असते। त्यानंतर तुम्हाला कर्पूर होम सुद्धा अवश्य तुम्ही तुमच्या घरामध्ये करावा।
या सेवांनी तुम्हाला तुमच्या घरामध्ये खूप प्रसन्न वाटेल, सकारात्मक ऊर्जा तुमच्यामध्ये वाढेल आणि कोणाचीही वाईट नजर जरी लागली असेल तरी सुद्धा त्याचा कुठलाही वाईट परिणाम आपल्या घरावर होत नाही। आणि त्यासोबतच दर अमावस्येला 11 वेळेस कालभैरवाष्टक आपल्या घरी पठण करावं। यामुळे कुठलीही वाईट शक्ती आपल्या घराचा उंबरठा सुद्धा शिवत नाही। खूप प्रभावी असं हे स्तोत्र आहे। त्या सेवांनी आपण आपल्या घराचे रक्षण करू शकतो, आपल्या कुटुंबातल्या व्यक्तींचं, आणि आपलं रक्षण नक्कीच या सेवांनी होत असतं। तर तुम्हाला जमतील तेवढ्या सेवा करण्याचा प्रयत्न करा। जर सगळ्यात जमत असतील, जर खरंच तुम्हाला तुमच्या मनामध्ये भीती आहे तर अवश्य सगळ्या सेवा तुम्ही दर अमावस्येला करून बघा, तुम्हाला याचा खूप छान अनुभव येईल। तर या सगळ्या सेवा आहे ज्या तुम्हाला करायच्या असतात, अवश्य करून बघा आणि अनुभव सुद्धा नक्की घ्या। तर चला, ही एक अत्यंत छोटीशी पण तितकीच महत्त्वाची माहिती होती जी मला तुमच्यासोबत शेअर करायची होती। झायली सेवा मी सहमाचणी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते। तुम्हाला जी माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत किंवा नवीन विषयासोबत। तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ।